मी शरद पवारांची साथ सोडलेली नाही, निधी मिळवण्यासाठी अडचण होत असल्यानं निर्णय घेतला, अजित पवारांचं मोठं विधान। बटेंगे तो कटेंगेला भाजपच्याही वरिष्ठ नेत्यांचा विरोध, माझी सेक्युलर भूमिका काल आज आणि उद्या पण तीच राहणार। लोकशाही मराठीच्या मुलाखतीमध्ये अजित पवारांचा मोठा गौप्यस्फोट। लाडक्या बहिणींना 1500 मात्र खोबऱ्याचे भाव 300 तर तुरीची डाळ 200 रुपये किलो। एकनाथ खडसेंचा महागाईच्या दरावरून राज्य सरकारवर निशाणा। केंद्रीय मंत्री अमित शहांचा आजचा विदर्भाचा दौरा रद्द, काही अपरिहार्य कारणाने दौरा रद्द केल्याची माहिती। अमित शहांच्या आजच्या नियोजित सभेला स्मृती इराणी संबोधित करणार। कणकवलीतील फडणवीसांची सभा देखील रद्द, आमदार नितेश राणे कडवा हिंदुत्ववादी नेता, त्यांचा विजय निश्चित। सभा रद्द केल्यानंतर फडणवीसांकडनं व्हिडिओ ट्वीट। बाळासाहेब ठाकरेंचा आज 12वा स्मृती दिन, उद्धव ठाकरेंनी सपत्नीक घेतलं स्मृतीस्थळाचं दर्शन। राज्यभरातून शिवसैनिक शिवाजी पार्कमध्ये दाखल। जय भीम म्हटलं म्हणून मंत्रिपद दिलं नाही, नितीन राऊतांचा खळबळजनक आरोप। तर नितीन राऊतांचा व्हिडिओ ट्वीट करत चित्रा वाघ यांची काँग्रेसवर घणाघाती टीका। राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न, विरोधामध्ये प्रचार न करण्यासाठी 25 लाखांची केली मागणी। यशोमती ठाकूरांचा खळबळजनक आरोप। इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या घरावर हल्ल्याचा प्रयत्न, नेत्यानाहू यांच्या घरावर टाकलेले बॉम्ब उद्यानात पडले। हल्ल्यावेळी नेत्यानाहू आणि त्यांचे कुटुंबीय घरी नसल्याची माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।